गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स या चॅप्टरमधला लास्ट पॉईंट पाहिलं होतं, दॅट इज द ॲटॉमिक ऑर्बिटल्स अँड क्वांटम नंबर्स. ओके, सो ॲटॉमिक ऑर्बिटल्स अँड क्वांटम नंबर्समध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल क्वांटम नंबर्सचे पॉईंट पाहिले आपण. ओके, देर आर 4 क्वांटम नंबर: प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथाल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर अँड स्पिन क्वांटम नंबर. ओके, सो वन बाय वन. प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये इज नथिंग बट द is denoted by n, principal quantum number. And a principal quantum number describes the orbits or shell of an atom to which electron belongs. Okay, it describes or it gives the information about the shell of an atom to which the electron is belong, orbit or shell. And principal quantum number values are ranges from 1 2 3 4, okay, etc. And the energy of electron depend on the value of n. That was the principal quantum number आपण पाहिलं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट पाहिलं आपण अझिमुथाल क्वांटम नंबर. अझिमुथाल quantum number. Now this azimuthal quantum number gives the information about the number of subshells and shape of orbitals. Okay, it is denoted by L. L is equal to 0 1 2 3 आणि n minus 1 आपण पुट करतो त्याच्यामध्ये. ओके, n minus 1 पुट केलं की आपल्याला L ची व्हॅल्यू मिळेल त्याच्यामध्ये. दॅट इज द अझिमुथल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्स अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट द शेल. ओके, कोणत्या शेलशी इलेक्ट्रॉन बिलॉंग करतो. आणि अझिमुथल क्वांटम नंबर काय करतो आपल्याला, तर नंबर ऑफ सबशेल. आता शेल म्हणजे कोणते सबशेल आहेत. ओके, एस आय, पी आय, डी आय, एफ आय. ओके, दीज आर द सबशेल आणि त्याचे शेप ऑफ ऑर्बिटल्स डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ एल. त्यानंतर मॅग्नेटिक क्वांटम नंबर, मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर MT. This gives the information about orientation of orbital in the subshell. ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल इन द सबशेल. आता सबशेलमध्ये जे काय ऑर्बिटलचं ओरिएंटेशन आहे. आता ऑर्बिटल म्हणजे काय, द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन्स, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन. पुढे पॉईंट आहे आपल्याला तो, त्याच्यामध्ये आपण तो डिटेलमध्ये घेऊया. ठीक आहे. सो दॅट विल व्हॅल्यू ऑफ दिस MT, व्हॅल्यू ऑफ दिस MT इज गिवन 2L plus 1, 2L plus 1. ओके, where L is the azimuthal quantum number. Okay, and ML ची value ranges from -L to +L, -L to +L. आपण एक चार्ट पाहिलं होतं, that is ML is equal to -L to +L. सबशेल पाहिलं होतं आपण S, P, D and F, आणि त्याचे ML ची व्हॅल्यू 0. नंबर ऑफ ऑर्बिटल्स आपण 1 3 5 7 त्याचे पाहिले होते. आणि लास्ट आहे आपलं स्पिन, इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर, दॅट इज MS, इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर. अँड इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम अँड इलेक्ट्रॉन स्पिन अराउंड दिस ॲक्सिस. ओके, इलेक्ट्रॉन काय करतो, स्पिन करतो त्याच्या ॲक्सिस, आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. अँड द टू स्पिन स्टेट्स आर रिप्रेझेंटेड ॲज अपवर्ड एरो अँड डाउनवर्ड एरो. द व्हॅल्यूज ऑफ MS आर +½ or -½. अँड ऑर्बिटल कॅन अकोमोडेट मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन अँड दे मस्ट हॅव अ अपोजिट स्पिन. ओके, ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतं, तर 2. आणि ते कसे, विथ अपोजिट स्पिन, म्हणजे एक अपवर्ड एरो दाखवणं आणि एक डाऊनवर्ड, म्हणजे एक क्लॉकवाईज स्पिन असेल, एक अँटी क्लॉकवाईज स्पिन असेल. दिस इज द क्वांटम नंबर्स. ओके, दिस इज द क्वांटम नंबर्स ऑब्टेन फ्रॉम स्क्रॉडिंजर इक्वेशन. ओके, आता पुढचा पॉईंट आहे आपल्याला. आता एक चार्ट दिलोय पण त्याच्यामध्ये पुढे. आता आपल्याला इथं शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल स्टडी करायचे आपल्याला. शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्बिटल इन शेल अँड सबशेल, डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्बिटल इन शेल अँड सबशेल हा चार्ट आपण एकदा घेऊया, म्हणजे लक्षात येईल. पहा, तर ह्याच्यामध्ये पहा, डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्बिटल्स इन शेल अँड सबशेल अँड ऑर्बिटल डिस्ट्रीब्युशन इन फर्स्ट 4 शेल, म्हणजे K, L, M आणि N मध्ये किती डिस्ट्रीब्यूट केलेत. ओके, त्याच्यावरती त्याची व्हॅल्यू डिपेंड आहे. आता याच्यामध्ये पहिला शेल आहे. पहा, शेल, इथं मी शेल लिहितो. शेल आहे के जर शेल असेल तर त्याचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर N किती असेल, केचं N किती आहे, N इज इक्वल टू 1, N इज इक्वल टू 1. टोटल ऑर्बिटल इन द शेल, टोटल ऑर्बिटल. ओके, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. टोटल ऑर्बिटल आर N स्क्वेअर, N स्क्वेअर, 1चं स्क्वेअर किती, 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके, टोटल नंबर ऑफ सबशेल, टोटल नंबर ऑफ
सबशेल किती आहेत, तर सबशेल किती येतील 1. ओके, के मध्ये सबशेल किती येतील 1 आणि त्याचा अझिमुथल क्वांटम नंबर किती येईल, याची एल ची व्हॅल्यू किती येईल, एल काय एन मायनस 1. आता एन किती आहे 1, 1 मायनस 1, एल ची व्हॅल्यू किती येणार इथं 0. दॅट विल बी द एन मायनस 1. अझिमुथल क्वांटम नंबर काय एन मायनस 1. सो नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन द सबशेल. आता किती ऑर्बिटल आहेत, तर ऑर्बिटलचं फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ ऑर्बिटल्स काय आहेत, नंबर ऑफ ऑर्बिटल्स 2l plus 1. number of orbitals in the subshell by using the magnetic orbital quantum number 2l plus 1. आता l किती आहे इथं, l is equal to 0. so 0 into 2 2 plus 1 is equal to 1. ओके, हे झालं k साठी. आता पुढचा l साठी काय येईल, l साठी n is equal to 2 आला, n is equal to 2 प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आला. ओके, लक्षात येते का पहा, एल साठी एन इज इक्वल टू 2 आला. आता टोटल ऑर्बिटल 2 चा स्क्वेअर किती आला, तर दॅट विल बी द 4. ओके, 2 चा स्क्वेअर एन स्क्वेअर घेतो आपण, टोटल ऑर्बिटलसाठी एन स्क्वेअर घेतो, तर 2 स्क्वेअर 4 आला. टोटल नंबर ऑफ सबशेल इन अ शेल काय एन मायनस 1, एन किती आहे 2, 2 मायनस 1 दॅट विल बी द 1. सॉरी, टोटल नंबर ऑफ सबशेल इन अ शेल दॅट इज अ एन. एन किती आहे आपला, एन इज इक्वल टू 2. इथं एन किती आहे 1 आहे, इथं एन 2 आहे. आता इथं पुढचा जो अझिमुथल क्वांटम नंबर तो एन मायनस 1 येईल, एन मायनस 1. ओके, सो एल इज इक्वल टू किती येईल इथं, एल इज इक्वल टू 0 येईल आपला. ओके, पहिल्यांदा एल इज इक्वल टू 0 आणि नंतर एल इज इक्वल टू 1, एल इज इक्वल टू 1. ओके, सो टोटल किती आलं त्याच्यामध्ये नंबर 2l प्लस 1, 2l प्लस 1 केलं तर 2 into 1 2 plus 1, so that will be the 3 orbitals, that will be the 3 subshells are there, 3 subshells are there. Okay, this is for k l. Now next is a m ला n is equal to काय आला आपला 3. ओके, आता 3 चा स्क्वेअर किती आला, 3 चा स्क्वेअर 9. ओके, टोटल नंबर ऑफ सबशेल इन अ शेल n ची व्हॅल्यू किती आली 3, इथं 3 आहे. ओके, अझिमुथल क्वांटम नंबर किती आला त्याचा, इट विल 0 to 2, कारण n मायनस 1 आहे, 3 मायनस 1 किती आला 2. सो दॅट विल रेंजेस फ्रॉम l इज इक्वल टू 0, l इज इक्वल टू 1, l इज इक्वल टू 2. ओके, आता याची 2l प्लस 1 नंबर ऑफ सबशेल किती आला, l इज इक्वल टू 0 साठी याच्यासाठी आला 1, याच्यासाठी आला 1, 2l plus 1, 2 into 1 plus 1 3, 2 into 2 4, 4 plus 1 5. Okay, 1 3 5, that is the number of orbitals in a subshell 2l plus 1. This is the m, k l m. आणि लास्ट आपण n साठी पाहू. n साठी n इज इक्वल टू काय आला आपला 4, नंबर ऑफ सबशेल किती आले 4. ओके, आता l च्या व्हॅल्यू किती आल्या याच्यामध्ये 4 आहे, सो 4 minus 1 3. Okay, so it will ranges from l is equal to 0, l is equal to 1, l is equal to 2, l is equal to 3. Okay, आता l is equal to 0 असेल तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती आले 1. l is equal to 1 आला तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स आले 3. l is equal to 2 आले तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स आले 5 आणि l is equal to 3 जर पुट केलं तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स आले 7. ओके, हे कसे आले तर 2l प्लस 1 आपण पुट केला तर ह्या व्हॅल्यू आपल्याला त्याच्या सबशेलच्या येतात. ओके, हा एक चार्ट आपण पाहिला. के सबशेलला n प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे, म्हणजे काय, हा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसचा हा पहिला शेल k, हा दुसरा l, हा तिसरा m आणि हा चौथा n. याची व्हॅल्यू आहे 1, याची व्हॅल्यू आहे 2, याची व्हॅल्यू आहे 3, याची व्हॅल्यू आहे 4. सो दिस इज n इज इक्वल टू 1 2 3 4. इथं आपण पुट केले तो टोटल ऑर्बिटल n चा स्क्वेअर घ्यायचा आणि सबशेल काय, सबशेल म्हणजे काय, दॅट इज द n किती आहे 1 2 3. आता नंबर ऑफ सबशेल n मायनस 1 पुट केलं तर आपल्याला नंबर ऑफ सबशेल येतात आणि टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स दॅट इज द 2l प्लस 1 पुट करायचं. हे फॉर्म्युला आपण पुट केले की आपल्याला त्याचे व्हॅल्यू येतील. ओके, हे चार्ट ऑलरेडी तुम्हाला गिवन आहे टेक्स्टबुकमध्ये, जस्ट एकदा पहा. ठीक आहे, पुढचा पॉईंट घेतो आपण, दॅट इज
शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. पहा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, शेप्स ऑफ atomic orbitals. Okay, so let's see shapes of atomic orbitals. Okay, so here now shapes of atomic orbitals. Orbitals, what is the orbitals? Here the three-dimensional region in the space around the nucleus of an atom in which probability of finding electron is maximum is called orbitals. So let's see what is orbitals. It is a three-dimensional space around the nucleus where the probability of finding, this is the nucleus and around the nucleus. Okay, this is nucleus and around the nucleus space in three-dimensional where the probability of finding the electron is maximum. Probability म्हणजे काय, शक्यता. या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन असायची शक्यता जास्त आहे, कारण इलेक्ट्रॉन्स काय एका जागेवरती फिक्स नाही, इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग. ओके, सो प्रोबॅबिलिटी दिस रिजन अराउंड 90% इलेक्ट्रॉन्स विल बी पॉसिबल. 90% इलेक्ट्रॉन्स आर देअर. दिस रिजन इज कॉल्ड एज अ ऑर्बिटल. Orbitals. Okay, so shapes of atomic orbitals, there are various types of atomic orbitals are there. Let's find out first of all 1s orbital and shapes of 1s and 2s orbital. Shapes of 1s and 2s orbital. Okay, so here in 1s orbital, shapes of 1s and 2s orbitals. ओके, पहिले 1s आणि 2s ऑर्बिटल्स आहेत. काय शेप आहे तर एस ऑर्बिटलचं शेप स्पेरिकल आहे. ओके, एस ऑर्बिटलचं शेप स्पेरिकल आहे. दिस इज द 1s अँड दिस इज 2s. ओके, इट इज अ बाउंड्री सरफेस डायग्राम. ओके, बाउंड्री सरफेस डायग्राम आहे. एस ऑर्बिटल इज अ स्पेरिकल शेप. Here a boundary surface drawn in the space around the orbital where the value of probability of density is maximum. Typically more than 90% of such a boundary surface diagram is a good representation of shapes of orbitals. Okay, आता S orbital मध्ये काय, याच्यामध्ये 90% इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळतात. दिस इज द S orbital having a spherical shape. Okay, and as the principal quantum number increases the size goes on increasing. म्हणजे 1s ची साईज छोटी आहे, 2s ची साईज मोठी आहे, 3s त्याच्यापेक्षा असेल, 4s त्याच्यापेक्षा मोठी असेल, 5s त्याच्यापेक्षा मोठी असेल, डिपेंडिंग ऑन द principal quantum number. Size of atomic orbital goes on increasing. Okay, so here this is the shapes of atomic orbital of 1s and 2s orbitals. Then next is a p orbitals, shapes of 2p orbitals. Okay, आता p orbitals आहे, s ऑर्बिटल झाला. नेक्स्ट आहे आपला p orbitals. सेकंड आहे p ऑर्बिटल. फर्स्ट आपण 1s ऑर्बिटल, 2s ऑर्बिटल, 2p ऑर्बिटल पाहिलं आपण. ओके, आता 2p ऑर्बिटल, the orbital has a azimuthal quantum number L is equal to 1 and magnetic quantum number m. ओके, आता p ऑर्बिटलचा अझिमुथल क्वांटम नंबर आहे 1. ओके, आणि एमचे व्हॅल्यू किती आहे त्याच्यामध्ये, एम टीच्या मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यू आहे दॅट इज +1, 0 आणि -1, 3 व्हॅल्यू आहेत. ओके, पी ऑर्बिटल हॅज 3 ओरिएंटेशन अलॉंग 3 कोऑर्डिनेशन नेमली x, y and z. Therefore p orbital is written as px, py and pz. They determine the geometry of the molecule. The shapes of p orbital resemble to dumbbell shape. p ऑर्बिटलचा शेप कसा आहे, डम्बेल्स. ओके, आणि या 1s ऑर्बिटलचं शेप आहे दॅट इज द स्पेरिकल शेप. SPHERICAL स्पेरिकल. ओके, लाईक अ स्पियर. आणि हा कसा आहे, डम्बेल. ओके, आता डम्बेल्स कसे असतात तर लाईक दिस.
ओके, याला काय म्हणायचं, डम्बेल्स. ओके, जे आपण यूज करतो. ओके, दॅट इज द डम्बेल शेप. So here it is a p orbital is a dumbbell shape. Here p orbital having a magnetic quantum number +1, 0 and -1. Okay, and their azimuthal quantum number L is equal to 1. Okay, so they having the dumbbell shape. These three p orbitals are degenerate, that they are equivalent in energy. ओके, 3 ऑर्बिटल जे आहेत ते कशा आहेत, इक्विव्हलंट एनर्जीचे आहेत. पहिलं आपण पाहूया पी एक्स. ओके, शेप ऑफ पी एक्स ऑर्बिटल. हा कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे. हा ॲक्सिस आहे एक्स. दिस विल बी द वाय अँड झेड. ओके, हा आहे वाय आणि हा आहे झेड. तर या ऑर्बिटलला काय म्हणणार आपण, पी एक्स ऑर्बिटल. पी एक्स ऑर्बिटल. ओके, द साइज ऑफ एनर्जी ऑफ पी ऑर्बिटल इन्क्रीज इन प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीज झाला की त्याची साईज इन्क्रीज होणार. हा पी एक्स पाहिला आपण, आता पुढचा पाहू आपण पी वाय. आता परत एक ॲक्सिस ड्रॉ करू आपण. हा एक्स, हा वाय आणि हा झेड. दिस इज कॉल्ड पी वाय ऑर्बिटल. ओके, पी एक्स पाहिला आपण, पी वाय. एक्स का, तर एक्स कोऑर्डिनेट ॲक्सिसला लोब्स आहे, डम्बेल शेपचा लोब्स. ओके, देअरफॉर दिस इज द पी एक्स ऑर्बिटल. पी वायला काय येतो, वाय जो काय ॲक्सिस आहे ते वाय ॲक्सिस आहे. आणि पी झेडला काय असेल तो this is pz orbitals. Okay, this is the z axis. Okay, so this is the pz orbital, px, py and pz. so this is the shapes of orbital. आणि प्रिन्सिपल क्वांटम, आता हे पहिले आपण 2p चे पाहिले. ओके, दिस इज फॉर 2p. 3p चे साईज फक्त चेंज होईल. ओके, द साईज अँड एनर्जी ऑफ p ऑर्बिटल increases with increase in principal energy level or n in the order of 2p is less than 3p is less than 4p. 2p is less than 3p is less than 4p. ओके, म्हणजे 4p ची एनर्जी जास्त आहे, साईज जास्त आहे. दिस इज फॉर पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटलचा शेप कसा आहे, डम्बेल शेप. आणि दिस इज द, म्हणजे या ठिकाणी प्रोबॅबिलिटी जास्त आहे इलेक्ट्रॉनची पी एक्समध्ये. पी वायमध्ये इथे आहे आणि पी झेडमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन्स इज मॅक्झिमम हिअर, अराउंड 90%. ओके, सो दिस इज द शेप्स ऑफ ऑर्बिटल. यस ऑर्बिटल स्पेरिकल शेप आहे, पी ऑर्बिटल डम्बेल शेप आहे. ओके, 2px, 2py अँड 2pz आपण शेप्स ऑफ 2p ऑर्बिटल्स आपण पाहिले. 2px, 2py अँड 2pz. ओके, मग 3p चे वेगळे, 4p चे वेगळे, 5p चे वेगळे. ओके, लाईक दिस. सो दिस इज द शेप्स ऑफ पी ऑर्बिटल्स. आता पुढचा पॉईंट आहे आपला शेप्स ऑफ डी ऑर्बिटल्स. शेप्स ऑफ डी ऑर्बिटल्स. पहा आता थर्ड पॉईंट आहे आपला. That is, here we are going to learn third point, shapes of d orbitals. ओके, आता डी ऑर्बिटल्स मध्ये परत आपला अझिमुथल क्वांटम नंबर आहे 2 आणि आपला मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर आहे, दॅट इज m इज इक्वल टू +2 +1 0 -1 -2. ओके, हा काय आपला मॅग्नेटिक क्वांटम नंबर. डी ऑर्बिटल हॅव 5 ओरिएंटेशन. आता डी ऑर्बिटलला किती ओरिएंटेशन आहेत, 5 ओरिएंटेशन आहे. ओके, कोणते कोणते आहेत, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. 5 ओरिएंटेशन्स फॉर डी ऑर्बिटल्स, दॅट इज डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, डी झेड स्क्वेअर. ओके, सो दिस इज अ -2 +1. ओके, 5 ओरिएंटेशन्स आहेत. सो लेट्स सी वन बाय वन. पहिलं आपण पाहूया. आता डीचा जो शेप आहे, इट इज अ
dumbbell shape, or it is a double dumbbell. It is a double dumbbell shape. D orbitals having a double dumbbell shape. ओके. पी फक्त काय डम्बेल शेप आहे, डी ऑर्बिटल काय डबल डम्बेल शेप, डबल डम्बेल शेप. सो याच्यामध्ये शेप्स ऑफ 3D ऑर्बिटल आपण याच्यामध्ये पाहतोय. ओके, डबल डम्बेल शेप आहे. सो लेट्स सी. पी एक्स वाय आपण पहिल्यांदा पाहूया. ओके, ॲक्सिस आपण ड्रॉ केले. सपोज पहिलं कोणतं आहे आपलं, पी एक्स वाय. ओके, सो दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज झेड ॲक्सिस. ओके, सो लेट सी. इथे आहे आणि वाय ॲक्सिस याच्या इन बिटवीन, एक्स आणि वाय च्या इन बिटवीन आहे. सो दिस इज द डी एक्स वाय, डी एक्स वाय. ओके, याचे इन बिटवीन आहे आणि याचा शेप असा. ओके, डी एक्स वाय. पुढचा आहे आपला डी वाय झेड. आता पहा, डी वाय झेड, डी एक्स वाय. पुढचा आहे आपला डी वाय झेड. दॅट इज, परत आपण ॲक्सिस ड्रॉ करू. दिस इज एक्स, दिस इज वाय अँड दिस इज झेड. आता पुढचा आहे आपला एक्स झेड, एक्स झेड आहे. ओके, एक्स वाय झाला, त्यानंतर वाय झेड, सॉरी वाय झेड आहे. सो वाय आणि झेडच्या मध्ये असेल इथे, इथे आपला लॉब आहे. त्याच्यानंतर हा असं इथं खाली येतो आणि दुसरा येतो इथे आणि इथे. ओके, सो दिस इज अनदर, दिस इज कॉल्ड डी वाय झेड. ओके, म्हणजे वायच्या आणि झेडच्या मध्ये आहे, वाय आणि झेडच्या मध्ये ॲक्सिसमध्ये हा शेप्स आहे डी वाय झेड ऑर्बिटलचा. ओके, सो हे झाले एक्स वाय वाय झेड. ओके, आता पुढचा आहे आपला डी एक्स झेड. आता डी एक्स झेड, हा एक्स, हा वाय आणि हा झेड. आता एक्स झेड आहे तर तो एक्स झेड कशाच्या बिटवीन असेल. ओके, दिस इज अ झेड ऑर्बिटल. सो दिस विल लाईज एक्झॅक्टली हिअर. So this is the D X Z, D X Z. ओके, एक्स आणि झेडच्या मध्ये. दिस इज द डी एक्स झेड. पुढचा आहे डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. पाहा, 3 ॲक्सिस आपण ड्रॉ करू. दिस इज एक्स, दिस इज वाय अँड दिस इज झेड. ओके, आता वायला आहे, इथे वायला आहे आणि एक्सला आहे. दिस इज कॉल्ड डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. एक्सला आहे आणि वायच्या जो काही ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसवरती लोब्स आहेत. आणि पुढचा आहे डी झेड स्क्वेअर. आता डी झेड स्क्वेअर फार इझी आहे. पहा, हा एक्स, हा आहे वाय आणि हा आहे झेड. सो इट विल लाईज ऑन द झेड. ओके, इट विल लाईज ऑन द झेड. सो दिस इज द D Z square. So these are the shapes of 3D or D orbitals. Okay, so here shapes are over. Now next lecture ला काय करू आपण, पुढचा पॉईंट त्याच्यामध्ये घेऊया. दॅट इज द एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्स. एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्स. आजच्या लेक्चरला आपण शेप्स ऑफ ऑर्बिटल्स स्टडी केले. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा जो पॉईंट आहे दॅट इज एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्स आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, थँक्यू.